Hi friends, today we discuss reflection of light at plane surface. मित्रांनो, आज आपण एक्सप्लेन करणार आहे लाईटचं रिफ्लेक्शन प्लेन सरफेसवरून. सुरुवातीलाच तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये जो ग्रीन लाईटनं किंवा ग्रीन लाईननं जे दाखवलेलं आहे तो एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. ओके, सुरुवातीलाच आपण सांगणार आहे कन्सिडर प्लेन वेव्हफ्रंट ए बी इज बाउंडेड बाय. ए बी हा प्लेन वेव्हफ्रंट आहे, ग्रीन कलरनं दाखवलेला आहे. तो बाउंड केला आहे कशामध्ये? आर पीनं किंवा ए आरनं आपण तो बाउंड केला आहे. इज बाउंडेड बाय टू रेज ए आर अँड क्यू बी. क्यू बी हा दुसरा रे आहे. ह्या दोन रेजनं त्याला काय केलेलं आहे? ह्या दोन रेजनं त्याला बाउंड केलेलं आहे. फर्स्टली आपण हे सांगणार आहे. काय सांगितलं? कन्सिडर प्लेन वेव्हफ्रंट ए बी. ए बी हा प्लेन वेव्हफ्रंट आहे. तो बाउंड केला आहे कशानं? टू रेज ए आर अँड हा एक रे आणि हा दुसरा रे. या दोन रेजनं त्याला बाउंड केलेलं आहे. ओके, नेक्स्ट सांगायचं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट, आय बी द अँगल ऑफ इन्सिडन्स बिटवीन द प्लेन वेव्हफ्रंट अँड प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन. आय हा अँगल आहे. कुणामधला अँगल आहे? तर प्लेन इन्सिडेंट वेव्हफ्रंट आणि तो प्लेन वेव्हफ्रंट आहे. ॲक्च्युली प्लेन वेव्हफ्रंट आणि प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एनमधला तो अँगल आहे. ओके, आता याच्यानंतर ना नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण काय सांगणार आहे? प्लेन वेव्हफ्रंट ए बी इज फर्स्टली टचेस. प्लेन वेव्हफ्रंट ए बी कुठं फर्स्टली टच होतो आहे? इट इज टचेस ॲट पॉईंट ए. ए या पॉईंटला तो काय होतो आहे? टच होत आहे. ओके, ए या पॉईंटला तो टच झालेला आहे. आता दिस पॉईंट ए किंवा प्लेन वेव्हफ्रंट ए बी फर्स्टली टचेस ॲट पॉईंट ए ऑन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन. एम एन या प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसवरती तो ए या पॉईंटला पहिल्यांदा रीच होत आहे. ओके, आता याच्यानंतर ना नेक्स्ट सांगणार आहे आपण. दिस पॉईंट ए इज ॲक्ट्स लाईक सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हा काय म्हणून ॲक्ट होईल? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतो. इमिट्स वेव्ह. हा वेव्ह इमिट करतोय. वेव्ह इमिट करतोय इन द डायरेक्शन ऑफ ए ई. ए ई या डायरेक्शनमध्ये तो काय करतोय? वेव्ह इमिट करतोय. बरोबर ना? विथ व्हॅलॉसिटी व्ही, कवर्ड डिस्टन्स व्ही टी, इन टाईम टी. व्ही एवढ्या व्हॅलॉसिटीनं तो रे व्ही टी एवढं डिस्टन्स कवर करतोय टाईम टीमध्ये. ओके, आता याच्यानंतर ना नेक्स्ट ॲट ए सेम टाईम म्हणजे एपासून रे बाहेर पडतोय, सेकंडरी वेवलेट बाहेर पडते. ती ए ई हा पाथ फॉलो करते. त्याची व्हॅलॉसिटी व्ही एवढी आहे. व्ही टी एवढं डिस्टन्स कवर करते टाईम टीमध्ये ॲट ए सेम टाईम. त्याच वेळेस पॉईंट बी पण काय होतं? पॉईंट बी इज मूव्स टुवर्ड्स द पॉईंट सी. पॉईंट बी कुठं मूव्ह होतं आहे? पॉईंट सीकडे विथ व्हॅलॉसिटी व्ही, कवर डिस्टन्स व्ही टी, इन टाईम टी. याचा अर्थ काय होतो? की दिस डिस्टन्स डिस्टन्स ए ई इज इक्वल टू डिस्टन्स बी टी अँड बोथ आर व्ही टी. दोघं पण काय असतात? व्ही टी एवढे असतात. आता हे झालं एक. याच्यानंतर ना तुम्ही हे सांगू शकता. याच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला? की इथं जो रे दिलेला आहे आर ए हा जो रे आहे हा परपेंडिक्युलर आहे. कुणाला परपेंडिक्युलर आहे? इट इज परपेंडिक्युलर टू ए बी. ए बी या वेव्हफ्रंटला तो परपेंडिक्युलर आहे. अँड अनदर दुसरा जो रे आहे ए पी हा जो रे आहे किंवा ही जी नॉर्मल आहे, ही नॉर्मल कुणाला आहे? तर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एनला आहे. एम एनला ती नॉर्मल आहे. नेक्स्ट, आता इथं आपण जर पाहिलं की ए ई हा जो सेकंडरी वेवलेट्स आहे, हा जो सेकंडरी वेवलेट्स आहे, हा वेवलेट इट इज ॲक्ट्स लाईक रेडियस. आणि ती रेडियस किती? आर इज इक्वल टू व्ही टी एवढी आहे. ओके, दिस रेडियस व्हॅरी फ्रॉम पॉईंट ई टू सी. ईपासून ती सीपर्यंत व्हॅरी होताना दिसते. ॲट पॉईंट ई या पॉईंटला ती किती आहे? व्ही टी एवढी आहे. तर सी या पॉईंटला रेडियस किती आहे? 0 आहे. याचाच अर्थ काय होतं? रेडियस ऑफ सेकंडरी वेवलेट्स डिक्रीजेस फ्रॉम ए टू सी अँड इट इज डिक्रीजेस. किती डिक्रीज होती? इट व्हॅरी फ्रॉम व्ही टी टू 0. ती
ए या पॉईंटला व्ही टी एवढी आहे, तर सी या पॉईंटला 0. कारण सी या पॉईंटला 0 का, तर सी या पॉईंटपासून सेकंडरी वेव्हलेट्स इमिट झाल्या नाहीत. ए या पॉईंटपासून सेकंडरी वेव्हलेट इमिट झाल्या, त्यांची रेडियस व्ही टी एवढी आहे, पण सी या पॉईंटपासून त्या इमिट होताना दिसत नाहीत, म्हणून तिथं असलेली रेडियस किती येते, 0 येते. आता याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत की हिअर वी कन्सिडर टू ट्रायंगल्स. राईट अँगल ट्रायंगल आहेत दोन्ही पण. त्यातला पहिला जो आहे तो कन्सिडर करा ए बी सी. ए बी सी हा एक ट्रायंगल कन्सिडर करा. ए बी सी हा एक ट्रायंगल आपण कन्सिडर केला, ए बी सी एक. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो ए ई सी. ए ई सी. आता या दोन्ही ट्रायंगलचा जर विचार केला, दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत, दोन्हींचा विचार केला. राईट अँगल ट्रायंगलचा अर्थ काय, यांच्यातला एक कोन म्हणजे आता ए बी सी मधला बी 90 डिग्रीचा आहे आणि ए ई सी मधला ई 90 डिग्रीचा आहे. हे दोन कोन कसे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. ओके. आता याच्यानंतर आपण सांगणार आहोत हे दोन कोन 90 डिग्रीचे आहेत. आता याच्यानंतर अजून कॉमन काय आहेत, तर दिस ई ए किंवा ए ई इज इक्वल टू बी सी. कॉमन साईड आहे, सॉरी सेम साईड आहेत या ए ई आणि बी सी. या दोघांची लेंथ किती आहे, व्ही टी एवढी आहे. किती, व्ही टी. या दोघांची लेंथ व्ही टी एवढी आहे. नेक्स्ट ए सी. ए सी इट इज ऑल्सो कॉमन साईड किंवा त्यालाच हायपोटेनियस आपण म्हणतो, आणि या दोन्हीमध्ये हायपोटेनियस आपल्याला सेम आलेला दिसतो. आता याचा अर्थ काय होतो की जर दोन ट्रायंगलमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टी एकत्र किंवा एक सेम असतील, तर त्याला आपण अकॉर्डिंग टू जिओमेट्री काय म्हणतो, टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय, एकरूप आहेत. एकरूपचा अर्थ माहिती आपल्याला, दोन्ही सेम असतात. आता याचा नेक्स्ट आणि फ्रॉम जिओमेट्री त्याचाच बेस घेऊन आपण असंही सांगू शकतो. काय सांगता येईल आपल्याला, अँगल ए बी सी किंवा ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए ई सी बोथ आर कॉन्ग्रुएंट, देन अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. जर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर आय इज इक्वल टू काय येईल आपल्याला, फायनली आय इज इक्वल टू आर येतं. आय इक्वल टू आर आपल्याला मिळतं इथं या ठिकाणी, लक्षात ठेवा. आणि दिस इज लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हा काय झाला, रिफ्लेक्शनचा लॉ झाला. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, हा झाला एक पार्ट. आता याच्यानंतर हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं हे डायग्रामवरून एक्सप्लेन केलं. आता याच्या नेक्स्ट स्लाईड दिलेली आहे आपल्याला. या स्लाईडमध्येही तेच सांगितले, कन्सिडर प्लेन वेव्हफ्रंट ए बी इज बाउंडेड बाय रे आर ए अँड क्यू बी ॲज शोन इन फिगर. ए बी हा प्लेन वेव्हफ्रंट आहे, तो दोन रेजनं बाउंड केला आहे. कुठल्या दोन रेजनं, आर ए आणि क्यू बी. आपण हे डायग्राममध्ये आत्ता पाहिलं. लेट आय बी द अँगल ऑफ इन्सिडन्स. आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. कोणामधला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा, इट इज अँगल बिटवीन इन्सिडंट वेव्हफ्रंट ए बी विथ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन, जे की आपण ह्या डायग्राममध्ये पाहिलं. हा जो हा प्लेन वेव्हफ्रंट ए बी आहे हा, आणि हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. या दोघांमधला हा काय, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ओके. याच्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यानंतर नेक्स्ट आपण तुम्हाला सांगितलं की इन्सिडन्स वेव्हफ्रंट ए बी पॉईंट ए, किंवा ह्यात असंही सांगितलं आपण, इन इन्सिडन्स वेव्हफ्रंट ए बी पॉईंट ए इज फर्स्टली टचेस टू रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन. की इन्सिडन्स वेव्हफ्रंट ए बीचा ए हा पॉईंट पहिल्यांदा टच होतो आहे कशाला, रिफ्लेक्टिंग सरफेस एम एनला. वेन टी इज इक्वल टू 0, त्यावेळेस टाईम किती असतो आहे, 0 आहे. म्हणजे टाईम 0 असताना तो ए हा पॉईंट टच होतो आहे, आपल्याला लक्षात येते एम एन या रिफ्लेक्टिंग सरफेसला. अकॉर्डिंग टू ह्युजन्स प्रिन्सिपल, ह्युजनच्या प्रिन्सिपलनुसार पॉईंट ए इज ॲक्ट्स लाईक सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग वेव्ह इन पाथ ए ई ॲट टी इक्वल टू टी विथ व्हेलॉसिटी व्ही, कवर्ड डिस्टन्स व्ही टी. आत्ताच आपण याच्यामध्ये सांगितलं की ए हा पॉईंट जो आहे, ए हा पॉईंट हा काय म्हणून ॲक्ट होतो आहे, इट इज ॲक्ट्स लाईक सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिट्स सेकंडरी वेव्ह इन द डायरेक्शन ऑफ ए ई. ए ई या डायरेक्शनमध्ये तो इमिट करतो आहे विथ व्हेलॉसिटी व्ही, कवर्ड डिस्टन्स व्ही टी, इन टाईम टी. हे आपण ऑलरेडी यात पाहिलेलं आहे. तर याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट,
याच्यानंतर काय सांगितलं ॲट ए सेम टाईम, त्याच वेळेस काय होतं, त्याच वेळेस पॉईंट बी इज मूव्स टुवर्ड्स द पॉईंट सी विथ व्हेलॉसिटी व्ही, कवर डिस्टन्स व्ही टी इन टाईम टी. व्ही टी एवढ्या व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं व्ही टी एवढं डिस्टन्स तो कवर करतो आहे पॉईंट बी, बरोबर ना, अँड रिचेस ॲट पॉईंट सी. याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय सांगितलं, द रेडियस ऑफ वेवलेट इमिटेड बाय सी इज 0. आपण सांगितलं सी या पॉईंटला रेडियस किती आहे, 0 आहे वेन ॲट टी इक्वल टू कॅपिटल टी. पण टाईम काय आहे त्यावेळेस कॅपिटल टी. म्हणजे आपण या डायग्रामवरून आत्ता सांगितलं की पॉईंट बीवरून सीला आला, याचा अर्थ त्यानं काहीतरी डिस्टन्स कवर केलं, आणि ते काहीतरी डिस्टन्स कवर करण्यासाठी त्याला काहीतरी टाईम लागेल, आणि तो टाईम आपण कॅपिटल टीनं घेतलेला आहे. म्हणजे स्मॉल टी इक्वल टू काय घेतो आपण, कॅपिटल टी. म्हणजे टाईम गेला, पण इथं जी रेडियस आहे ती रेडियस किती येते, 0 येताना आपल्याला दिसते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द रेडियाई ऑफ वेवलेट इमिटेड बाय पॉईंट ए अँड सी विल बी डिक्रीजेस फ्रॉम व्ही टी टू 0. याचं मिनिंग काय, यांनी सांगितले सेकंडरी वेवलेटची जी रेडियस आहे ती व्ही टी, ए या पॉईंटला व्ही टी आहे, तर सी या पॉईंटला 0 आहे. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ए हा पॉईंट जर आपण कन्सिडर केला, ए या पॉईंटसाठी रेडियस व्ही टी येते, आपण आत्ताच पाहिलं, तर सी या पॉईंटसाठी ती किती येते, 0 येते. याचा अर्थ काय होते, रेडियस इज गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे आपल्याकडे जो रेड लाईटनं जो प्लेन वेव्हफ्रंट दाखवलेला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ई या पॉईंटला किंवा ए या पॉईंटला रेडियस व्ही टी मॅक्झिमम आहे, आणि नंतर ती रेडियस काय होत गेली, डिक्रीज होत गेली, आणि फायनली कुठं रीच झाली, 0ला रीच झालेली आहे. ओके. नेक्स्ट बघा, ई सी बी द कॉमन टॅन्जेंट टू द वेवलेट स्टार्ट फ्रॉम पॉईंट ए. ई सी काय इथं कॉमन टॅन्जेंट आहे. ई सी बी द कॉमन टॅन्जेंट टू द वेवलेट स्टार्ट फ्रॉम पॉईंट ए. त्यांनी सांगितलं की ई सी ही जी आहे, ई सी इथं ई आहे, इथं ई या पॉईंटला आहे, तर सी या पॉईंटला आहे. ई सी कॉमन टॅन्जेंट आहे, आणि ते कोणाला आहे, ऑल सेकंडरी वेवलेट्सला आहे. ऑल सेकंडरी वेवलेटला ती काय आहे, कॉमन टॅन्जेंट. म्हणजे आता हा जर आपण सर्कल ड्रॉ केला, हा सर्कल ड्रॉ केला, तर इथंही कॉमन टॅन्जेंट, इथं कॉमन टॅन्जेंट, इथं कॉमन, असं प्रत्येक पॉईंटला ते काय कॉमन टॅन्जेंट आहे ई सी. येस. त्यानंतर ना ए ई इक्वल टू बी सी इक्वल टू व्ही टी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मीडियम इन सेम टाईम. त्यांनी सांगितले की ए ई इक्वल टू बी सी. ए ई इक्वल टू बी सी म्हणजे काय, तीच डिस्टन्स ए ई इज इक्वल टू बी सी. आपण पाहिलं हे डिस्टन्स व्ही टी आहे, आणि हे पण किती आहे, व्ही टीच आहे. म्हणजे दोन्ही डिस्टन्स काय आहेत, इक्वल आहेत. त्यानंतर ना द ॲरो ए ई, ए पासून ईकडे जो ॲरो जातो आहे, शोज द डायरेक्शन ऑफ प्रपगेशन ऑफ ए रिफ्लेक्टेड वेव्ह. द नॉर्मल एम एम इज शोन बाय ए पी. नॉर्मल आपल्याला इथं ड्रॉ केलेली आहे. नॉर्मल आपण पाहतो की त्यांनी सांगितले ए पी ही या ठिकाणी जी दिलेली आहे, ए पी ही नॉर्मल आहे, ही नॉर्मल आहे. कुणाला नॉर्मल आहे, तर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एनला नॉर्मल आहे. तर दुसरं त्यांनी हे पण दिलेलं आहे की ए पी हा जो रे आहे तो रे प्लेन वेव्हफ्रंटला कसा आहे, नॉर्मल किंवा प्लेन वेव्हफ्रंटला तो 90 डिग्रीमध्ये आहे, असं दिलेलं आहे. ओके. आता याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, तर याच्यानंतर बघा इथं आर ए इज परपेंडिक्युलर. याही डायग्राममध्ये सांगू शकतो आपण आर ए जो आहे, आर ए इट इज परपेंडिक्युलर टू ए बी. ए बीला तो परपेंडिक्युलर आहे, आणि ए पी इज परपेंडिक्युलर टू एम एन. ओके. नेक्स्ट, अँगल बी ए सी ऑल्सो इक्वल टू आय. बी ए सी, येस, इथं दिलेलं आहे बी ए सी इज इक्वल टू आय. ओके. हा अँगल आय दिलेला आहे. आता इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे फ्रॉम ट्रायंगल ए बी सी अँड ए सी.
दोन ट्रायंगल्सवरून. दोन ट्रायंगल कुठले दोन ट्रायंगल? ए बी सी. ए बी सी बघा, ए बी सी हा एक ट्रायंगल ए बी सी, आणि दुसरा ए ई सी. या दोन ट्रायंगलवरून एक लक्षात येतं आहे आपल्याला की देर आर सम कॉमन थिंग्स, कॉमन गोष्टी आहेत दोघांमध्ये. त्यातलं पहिलं सांगितलं तुम्हाला. पहिला काय? इन बोथ द ट्रायंगल्स हायपोटेनियस इज कॉमन. ए सी साईड ए सी इज कॉमन इन बोथ ट्रायंगल. दोन्ही ट्रायंगलमध्ये ए सी ही कॉमन साईड आहे. नेक्स्ट सांगितलं, नेक्स्ट काय आहे की साईड ए ई इज इक्वल टू साईड बी सी, बोथ आर इक्वल टू व्ही टी. अँड थर्ड वन इज अँगल ई इज 90 अँड अँगल बी इज 90. फ्रॉम दिस थ्री, या तिघांवरून अकॉर्डिंग टू जिओमेट्री, if three things, two or more things are equal, then triangle are congruent. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो? एकरूप असेल. आणि इफ ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट, देन अकॉर्डिंग टू जिओमेट्री की अँगल बी ए सी, अँगल बी ए सी, यस बी ए सी म्हणजे हा, दिस अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए सी E, this, that is I is equal to R. Then according to law of reflection, angle of incidence is equal to angle of incidence is equal to angle of reflection. Hence law is proved. अशा प्रकारे आपण इझिली सांगू शकतो. ओके, थँक्यू.